तर बघा मुलांना पुढे काय झालं, रस्त्यातील खड़ी वर आली होती। बारिश के मौसम में क्या होता है, पानी का जो स्पीड होता है ना, उस स्पीड से बहुत सारे जो पत्थर है वो एक दूसरे से टकराकर ऊपर आने लगते हैं। म्हणजेच खडी काय होतात, त्या वरती आलेल्या असतात। छोटे छोटे जे दगड असतात त्याला खडी म्हणतात, ठीक आहे, जे टोचतात पायांना। सुयांसारखे दगड पायांना खुपत होते बघा, यानी उसके पैरों में वो इतनी बुरी तरह से चुभ रहे थे की मानो सुईया चुभ रही हो। आणि आता तुम्ही जसे बुटं घालतात, शूज घालतात, तसं पूर्वी काहीही नव्हतं, चप्पल सुद्धा। म्हणजे जी श्रीमंत माणसांची जी मुलं असतील त्यांच्याच पायामध्ये तुम्हाला चपला बघायला मिळतील, नाहीतर गरीब घराण्यातले जे मुलं असतात ते उघड्याच पायाने चालतात बरं का, शाळेत सुद्धा आणि कुठेही जायला उघड्या पायानेच ते चालणार। तर ते जे वरती आलेली जे खडी होती, दगड होती, ते त्याच्या पायांना काय होत होती, खूप टोचत होती, खुपत होती। खुपत म्हणजे टोचणे। परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते। अंधार होण्यापूर्वी घरी जाण्याची धडपड चालू थी। देखो अब उसे इतनी बुरी तरह से चुभ रहे थे, फिर भी उसका ध्यान नहीं जा रहा था। क्यों? क्योंकि उसे सूरज डूबने से पहले घर पहुंचना था, है ना। म्हणजे त्याला काय करायचं होतं की अंधार पडायच्या आधी आपल्या घरी पोहोचायचं होतं। तर परंतु वाटेतच अंधार पडला। कडाडकड आवाज गरजत होते, विजा चमकत होत्या, खळखळ पाणी वाहत होते। त्या पंचमहाभूतांच्या नासातून मी चाललो होतो। बघा, पंचमहाभूते म्हणजेच काय, तर पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश। पृथ्वी म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी, अग्नी आग, वायू म्हणजे वारा आणि आकाश, हे निसर्गाचे जे 5 मुख्य घटक आहेत त्यांना पंचमहाभूते असे म्हणतात, ठीक आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश। तर ते नाचत होते अशा प्रकारे की म्हणजे भयानक सिच्युएशन होती तेव्हा अगदी, आणि त्याच्यातून तो चालला होता। त्यांच्या पंचमहाभूतांच्या जो सीन होता त्याच्यातून तो चालला होता। म्हणजेच काय बघा, अंधारच पडलाच होता, म्हणजे काळोख झाला होता, कडाडकड विजा चमकत होत्या, ढगांचे आवाज होत होते, है ना। पावसाळ्यामध्ये आपण बघतो जोरजोरात ढगांवर ढग आपटतात आणि मग पाऊस सुरू होतो। पाऊस तर ऑलरेडी होताच सुरू, आणि त्या महाभूतांच्या नाचातून तो चालला होता। शेवटी एकदाचा मी घरी आलो, आखिरकार वो अपने घर की तरफ पहुंच गया। ओला चिंब होऊन गेलो तो। ओला चिंब याने पूर्णपणे भिजून जाणे, अगदी चिंब भिजणे, ठीक आहे। आई, मी बाहेरून हाक मारली, फिर बाहर से उसने आवाज लगाई, आई। माँ को मराठी में आई कहते हैं, ठीक है। हवेत फार गारठा होता। मौसम, बारिश के मौसम में ठंडा होता है ना पूरा मौसम। तर गारठा मतलब क्या, गारठा म्हणजे थंड। तो मौसम भी कैसे हुआ था, पूरा ठंडा हो चुका था। वडील संध्या करत होते व आईने शेगडीतील निखारे शेकण्यासाठी दिले होते। बघा, संध्या मतलब क्या, जो शाम की प्रेयर होती है हमारी, है ना। जो बहुत से मतलब मुस्लिम धर्म के जो लोग हैं वो शाम के वक्त नमाज अदा करते हैं। तसंच आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये संध्याकाळच्या वेळी शुभंकरोती, दिवे लावले जातात, है ना। संध्या करायला बसतात, नामस्मरण करायला बसतात देवाचा। तर त्याचे जे बाबा होते, वडील होते, ते संध्या करत होते आणि बाहेर इतका गारठा होता की आईने चुलीतले निखारे, है ना, जो कोयला होता है गरम, वो निकाल कर सेकने के लिए बाहर रखा था, ठीक है। अण्णा आला, आई अण्णा आला। धाकट्या भावाने दार उघडले, दोघे लहान भाऊ बैठले। देखो अब कोई मतलब बहुत दिनों के बाद बहुत दूर से हमारे घर पे आता है तो हमें कितनी खुशी होती है। जो छोटे बच्चे होते घर के वो नाचने लगते हैं ना, कोई मेहमान आता है तो, अगर बुवा आते तो बुवा आई बुवा आई। तसंच त्याचा लहान भाऊ म्हणजे धाकटा भाऊ सुद्धा उड्या मारू लागला की अण्णा आले अण्णा आले, म्हणजे त्याचा मोठा भाऊ आला। इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, जरा सारा भिजलास ना, आई विचारू लागली। देखो अब जैसे उन्होंने देखा अपने बेटे को तो वो थोड़ी सी डर भी गई और थोड़े मतलब ऐसे शब्दों में उसने कहा कि इतनी बारिश के मौसम में तुम्हें आने की क्या जरूरत थी, देखो पूरी तरह से भीग चुके हो, क्यों आए हो ऐसे, कशाला आलास। सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का। देखो अब उन्होंने भी कहा कि बीच में जो रस्ते में सोंडेघरचा पर्या म्हणजे सोडा, तो त्याला पाणी नव्हते का, और तू कैसे आया उसमें से। वडिलांनी विचारले। अब पापा ने भी स्ट्रिक्टली कहा कि तुम उसे क्रॉस करके आए कैसे। हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले। फिर उन्होंने शांति से जवाब दिया कि हाँ मैं आया, कैसे तो, पर मैं आया।
त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. वडील म्हणाले, देखो अब पापा ने क्या कहा कि उसी दिन उसी जो वो नदी थी वहां पे एक लेडी म्हणजे एक बाई वाहून गेली होती. ठीक है, और वो ज्यादा डर गए उस बात से. बरे ते कपड़े काढ, कडक पाण्याने आंघोळ कर. आई म्हणाली, देखो फिर माँ ने उसे कहा कि अब ये जो भीगे हुए कपड़े उन्हें उतार कर कडक पानी म्हणजे एकदम गरम पाण्यामध्ये काय कर, आंघोळ कर. म्हणजे तुझा यानी उसके अंदर जो ठंडी यानी गारठा है ना, ठंडी से वो कांप रहा था, वो सब चला जाएगा जब वो गरम गरम पानी से नहाएगा. इसीलिए माँ ने उसे कहा की कडक पाण्याने आंघोळ कर. मी आंघोळीस गेलो, धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. देखो ऐसे कई बार होता है कि जब हमारे घर में कोई मेहमान आते तो सबसे पहले हमारी नजर उनकी थैलियों पर रहती है ना बच्चों, कि उन्होंने क्या लाया होगा हमारे लिए, काय खाऊ आणलं असेल बरं, कोणी आजी येवो मामा येवो, आहे की नाही. आपल्याला ती एक्साइटमेंट जास्त असते की त्यांनी खाऊ काय आणलं असेल आपल्यासाठी. किंवा आपल्याच घरातील एखादा व्यक्ती कुठे फिरायला गेला असेल है ना, बाहेर कुठेतरी फिरायला गेला, तर आपल्याला तो येण्याची जास्त आतुरता असते. का तर त्याने आपल्यासाठी काय काय आणलं असणार तिकडनं, काय गिफ्ट घेतले असणार, काय खाऊ आणलं असणार. हो की नाही, तुम्हाला पण वाटतो तसा, मला सुद्धा वाटतो की कोणी काय घेतलं असणार असा. तर ऑब्विसली त्याने जेव्हा तो आंघोळीला गेला, जैसे वो नहाने गया, उसने उसका जो गाठोडी म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलं पोटली आहे की नाही, ती उघडली. उसने वो खोल के देखा. लहान मुलांना सवयच असते, अब छोटे बच्चों को तो होती है वो हैबिट. इवन अपने पापा भी अगर शाम को ऑफिस से घर आते तो भी उन्हें लगता है कि क्या लाया है पापा ने, है ना, वो देखते तुरंत. तर काहीतरी आणले असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार. मी गरीब होतो बघा. अब जैसे उसने खोला तो उसके मन में वो डाउट आने लगा कि क्या ला सकता है ये कौन सा खाऊ लाएगा मेरे लिए, कौन से टॉयज म्हणजे खिलौने लाएगा, या फिर बुक्स जो ड्राइंग के बुक्स वगैरह होते हैं वो कैसे लाएगा, क्योंकि गरीब थे ना वो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. देखो वो ये सब सोच रहा था, लेकिन आखिर में उसे उस जो पोटली थी म्हणजेच गाठोडे होते त्याच्यातून काहीतरी सापडले. काय सापडले बरं बघा. तर त्यात कोट सापडला, नवीन कोट. बघा त्याला काय सापडला, कोट. आणि अगदी तो सुद्धा नवीन करकरीत बरं का, वापरलेला नाही, कोरा करकरीत नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. बघा आता फलद्रूप म्हणजे काय, फळाला आलेली, मतलब फुलफिल जिसे हम कहते हैं. जो माँ ने उसे सीख दी थी है ना, जी शिकवण दिली होती वो आज फुलफिल हो गई, म्हणजेच कम्प्लीट झालेली. कारण की तो फक्त कोटच नव्हता, आता त्या कोटच्या थ्रू त्याने त्याचं हृदय, त्याचं प्रेम आणलं होतं है ना, उसके प्रति जो प्यार था अपने भाई के प्रति वो पूरी तरह से झलक रहा था. तर बघा, अण्णा हा लहानसा कोट कोणाचा, फिर भी उसने पूछा. हम भी पूछते हैं ना, देखते हैं, पता भी रहता है कि ये मेरे लिए होगा, फिर भी हम पूछते हैं कि ये किसके लिए है. वैसे ही उसी ने भी पूछा क्यूरियसली कि हा कोट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे. देखो उसने भाई को पूछा कि ये किसके लिए लाए हो. धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. उसने वो कोट लिया और अपने बड़े भाई की तरफ जाके पूछने लगा कि ये कोट किसका है. आईने कोरडे उत्तर दिले, मी चुलीजवळ शेकत बसलो. देखो जैसे मैंने बताया कि पहले के जमाने में वो धोतर पहनते थे है ना, लॉइन क्लॉथ जिसे हम कहते हैं. तो वो माँ ने कोरडा म्हणजे जो सूखा न्यू क्लोथ था वो दिया और उसे पहनकर वो चूल्हे की तरफ सेकने बैठ गए है ना, शेकायला तो बसला चुलीजवळ. आई म्हणाली, श्याम हा कोट कोणाचा. फिर वही सवाल माँ ने भी पूछा कि श्याम हा कोट कोणाचा. मोरू जोशनकडे का रे द्यावायचा आहे. देखो बहुत बार है ना ऐसे होता है कि गांव का अगर कोई पर्सन शहर में जाता होगा तो उसके मतलब बहुत से गांव के जो लोग हैं उनके लिए कुछ ना कुछ मंगाने का उनके थ्रू है ना, हमारे लिए आप ये ला कर दो वो ला कर दो, या फिर वहां पे अगर उनके कोई रिलेटिव्स रहते होंगे तो मतलब चीजें कुछ भिजवाने का काम वगैरह वो सब पहले जमाने में होता था. अब तो खैर मतलब ट्रॅव्हलिंग होती है और बहुत सी अभी म्हणजे सोयी खूप झालेल्या आहेत, फोन थ्रू कुरिअर थ्रू आपण सगळं पोहोचवतो. पण पहिले तसा नव्हता. जो एक व्यक्ती बाहेर गावाचे जात असेल ना, मग तो माँ को म्हणजे आईला काय वाटले की त्यांच्या गावातला एक मुलगा आहे बघा, ते आईने विचारले की
मोरू जोशांकडे कार्य द्यावायचा है, यानी उनके कोई नेबर होंगे या गांव के रहेंगे, उनके पास देने का है क्या, तुम्हारे पास किसी ने भेजा है क्या उनको देने के लिए, ऐसे। कापातल्या मुक्याने पाठवला असेल, फिर उन्होंने पूछा कि वहां के एरिया में एक मुकेश नाम का लड़का होता, कापातल्या मुक्याने तो पाठवला असेल, ये किसने कहा, वडील म्हणाले। देखो ये जो कॅरेक्टर आते हैं लेसन में, म्हणजे जे पात्र येतात बरं का मुलांनो, तर तुम्हाला हु सेड टू हुम यानी किसने किससे कहा, कोण कोणास म्हणाले यामध्ये विचारलं जातं। आता हा जो वाक्य आहे यानी ये जो सेंटेन्स आहे, कापातल्या मुक्याने पाठवला असेल, ये किसने कहा आहे, वडील म्हणजे बाबांनी। बाबांनी श्यामला म्हणाले, ठीक आहे। या गोष्टींकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्यायचं आहे की धाकट्या भावाने काय म्हणाले, आईने काय म्हणाला, हे तुम्हाला जेव्हा जेव्हा तो क्वेश्चन येतो पेपरमध्ये, तर तुम्हाला पटकन क्लिक झाला पाहिजे कि हा जो उच्चार है यानी ये जो सेंटेंस है ये किसने कहा है, ठीक है। अगर आप लेसन पे अच्छी तरह से ध्यान दोगे बच्चों, तो ये क्वेश्चन सॉल्व करना आपको बहुत इजी जाएगा। तर बघा, नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले। देखो फिर आखिरकार उसने सबका जो डाउट था उसे क्लियर कर दिया। क्या कहा उसने कि हा मी पुरुषोत्तमसाठी, म्हणजे उसके जो त्याचा जो छोटा भाऊ धाकटा भाऊ होता त्याचं नाव होतं पुरुषोत्तम, ठीक है। तो उसने कहा कि ये मैंने पुरुषोत्तम के लिए लाया है। पैसे रे कुठले, कोणाचा कर्ज काढलेस का फीचे दावडलेस, वडिलांनी विचारले। देखो अब पापा ने थोड़ा से स्ट्रिक्टली, थोड़े से ऐसे गंभीर शब्दों में कहा कि इतने पैसे कहाँ से आए तुम्हारे पास, कहीं तुमने कर्जा तो नहीं लिया किसी से, या फिर जो मैं फीस भरने के लिए तुम्हें देता हूँ उसमें से तो नहीं लिए, ऐसे उन्होंने शक जताया अपना, ठीक है। कोणाच्या पैशांना हात तर नाहीच ना लावलास, आईने कातर स्वरात म्हटले। देखो कातर स्वरात यानी वही स्ट्रिक्टली कि तूने किसी के पैसों को तो हाथ नहीं लगाया, मतलब किसी से चुराए तो नहीं वो पैसे, ऐसे आई यानी बाबा यानी उनके माँ और पापा को डाउट होने लगा, शक होने लगा। आई मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत। देखो उसने जवाब दिया कि माँ ना तो मैंने फी के जो पैसे थे ना वो खर्च किए हैं, ना कर्जा किसी से लिया है, ना और ना ही चुराए हैं। देखो उसने जवाब दिया। आता मग उधार का शिवून आणला श्याम, वडिलाने विचारले। फिर आखिर पापा ने क्या सवाल किया, ये सब तो कुछ नहीं है, जो सारे डाउट थे वो तो क्लियर हो चुके हैं। फिर उन्होंने कहा फिर उधार, यानी कभी कभी ऐसा भी होता है ना कि मैं आपको बाद में पैसे दे दूंगा, मुझे आप ये दे दो करके, ऐसे। तर उधार तर तू का आणलेस, ऐसे उन्होंने पूछा। भाऊ तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा। आता बघा जो उनके पापा थे त्यांना तो भाऊ म्हणायचा। बरेचसे असे मुलं असतात ते आपल्या आई वडिलांना वेगवेगळ्या नावाने हाक मारतात बघा, कोणी दादा म्हणतात वडिलांना, कोणी बाबा म्हणतात, कोणी पप्पा म्हणतात, सगळे असे वेगवेगळ्या नावाने हाक मारतात। तर श्याम जो होता तो आपल्या वडिलांना भाऊ म्हणायचा बरं का। तर त्याने सांगितलं की भाऊ तुम्ही मला खाऊला जे 2 आणे द्यायचे ते मी जमवले, उसने वो पैसे जमा किए थे, राइट। गेल्या 2-3 महीन्यांचे सारे जमवले। अब उसने कहा कि मैं पिछले 2-3 महीनों से इससे क्या कर रहा हूँ, जमा कर रहा हूँ। त्यातून हा कोट शिवून आणला और उसी पैसों से मैंने ये कोट सीकर लाया है अपने भाई के लिए। आई म्हणत असे तुझे अण्णा 2 दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट। मी मनात ठरवले की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणायचा। देखो जब निकलते वक्त माँ ने उसे जो सीख दी थी याद है बच्चों, कि जब तुम्हारे अन्ना दादा बड़े होंगे, रोजगारी होंगे, तो वो तुम्हें जरूर दिलवाएंगे। तो ये बात उसके मन में, उसके मतलब दिमाग में चल रही थी। तो उसने ठान लिया, सोच लिया कि इस बार जब मैं घर पे जाऊंगा तो इसके लिए कोट लेकर ही जाऊंगा। ऐसे उसने अपने माँ बाप को, मम्मी पापा को एक्सप्लेनेशन दिया, ठीक है। तर ठरवले की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावायचा। पुरुषोत्तम बघ तुला होतो का, मी विचारले। फिर उसने अपने भाई को कहा कि देखो तो ये तुम्हें हो रहा है क्या, पहन के तो देखो, ऐसे उसने कहा। अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिस्सा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही। आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला। देखो जब आप अगर बुक देखोगे ये पिक्चर कितनी मतलब एक इमोशंस भरा हुआ है उस पिक्चर में ही, कि जब उसने वो कोट पहना तो उसे इतनी खुशी हुई। पहली बार उसने पहना ना, क्योंकि उनको तो ये सब पता ही नहीं थी चीजें, कोट वगैरह।
और जब उसने पहना तो उसे परफेक्ट हो रहा था. उतना ही नाही तो वो उसके अंदर एक जेब भी था. बघा कोटच्या आतल्या बाजूला एक खिसा असतो है की नाही. तर त्याने तो खिसा सुद्धा दाखवला की बघ आई याच्यामध्ये एक खिसा आहे. आता माझे पेन्सिल कुठेही हरवणार नाही. बघा म्हणजे किती गरिबी आणि कसे दिवस ते शिकतात मुलं त्या एवढ्या अडचणीतून. आता तर तुम्हाला बघा इतके छान छान कंपोस्ट बॉक्स असतात तरी तुम्हाला शिकण्याची एवढी आवड नसते. सगळ्या गोष्टी तुम्हाला मम्मी पप्पा पायाशी आणून देतात. टिफिन असो, वॉटर बॉटल असो, कंपोस्ट बॉक्स असो, त्यातील आतले जे साहित्य नवीन नवीन पेन्सिल, इरेजर जेव्हा जेव्हा तुम्ही मागाल तुम्हाला ते आणून देतात आहे की नाही. तरी तुम्हाला म्हणजे शिक्षणासाठी इतकी ओढ नसते तर ती असायला पाहिजे. बघा ही जी मुलं आहेत इतक्या गरीब घराण्यातली अजून सुद्धा तुम्ही जर बघाल आपल्या आसपास बरेचसे असे खेडे पाडे आहेत याने पुअर विलेजेस पाडा ज्याला म्हणतात त्यांना अजून सुद्धा ये इस युग में भी उन लोगों को ये सारी चीजें देखना भी नसीब नहीं होती. यूज करना तो दूर की बात है. मतलब कंपोस्ट बॉक्स क्या होता है, बैग क्या होती है ये भी पता नहीं होता. लेकिन कुछ अभी बहुत से ऐसे एनजीओज है ना जे संस्था आहेत ते काय करतात मुलांना या गोष्टी पुरवल्या जातात. म्हणजे नावाने बॅग दिल्या जातात, वह्या पुस्तकं दिल्या जातात. मग ते पूर्ण वर्षभर आहे ना त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात की कधी ती संस्था आमच्या गावात येणार, आमच्या शाळेत येणार आणि आम्हाला हे वाटून जाणार. मग ते जे त्यांना जे वाटलेलं जे साहित्य असतो एकच किट असतो तर तो किट ते पूर्ण वर्षभर अगदी प्रेमाने त्याला सांभाळून सांभाळून यूज करतात, वापरतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही मुलांना सगळ्या शिकल्या पाहिजे, घेतल्या पाहिजेत. आणि जे पण आपल्याला मिळतो त्यात समाधान मानलं पाहिजे की तुम्हाला जे पण आई वडील आणून देतात त्यात समाधान मानलं पाहिजे. जर आपल्याकडे इरेजर सुद्धा अर्धा जरी झाला असेल तर तो यूज करत राहायचा जोपर्यंत तो संपत नाही. लगेच नवीन घेण्याची काही आवश्यकता नाही. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही आत्तापासून करत राहिला ना बघा मोठे झाल्यावर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार. ठीक आहे. तर बघा त्याला पेन्सिल ठेवायला सुद्धा काही नव्हता. मग तो म्हणजे बोलला की आता मी खिशात जेव्हा ठेवेल तर ती कुठेही हरवणार नाही. किती म्हणजे एक त्या गोष्टीमध्ये सुद्धा बघा किती ज्याला आपण म्हणतो की वाईट पण आहे आणि चांगला पण आहे है ना. इमोशनल टचिंग आहे ती तो जो सेंटेन्स आहे. आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला. गहीवरून येणे म्हणजे रोना आना, खुशी की आसू आना. गहीवरून येणे मन भरणं. ठीक आहे. ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. देखो अब आई ने क्या कॉम्प्लीमेंट दिया शाम को कि देखो बेटा ना तो तुम उम्र से इतने बड़े हो. वयाने होता का मोठा तुमच्याच इतका होता अगदी 12-13 वर्षाचा. त्यानंतर पैसों से भी बड़े नहीं हो ना तो वो पैसों से बड़े थे और अभी तक वो इतना पढ़ा भी नहीं था कि शिकून मोठा झाला है ना. इतना पढ़ा लिखा भी नहीं था लेकिन दिल से माने क्या कहा कि तू मनाने आज खूप मोठा झालास रे. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. फिर उन्होंने दोनों को क्या आशीर्वाद दिया कि तुम दोनों का प्यार ऐसे ही हमेशा रखना, आगे तक ऐसे ही चलता रहे. या प्रेमाला कुणाची दृष्ट नको लागायला. देखो फिर माने क्या कहा कि इन दोनों के प्यार को भाइयों के किसी की नजर न लगे, दृष्ट नको लागायला. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. फिर देखो उनके पापा ने भी प्यार से उसके पीठ पे हाथ घुमाया आणि ते बोलले नाही. देखो कई बार है ना जो हमारे पापा होते हैं वो अपने जो फीलिंग्स होते हैं ना वो एक्सप्रेस नहीं कर पाते, चुप रहते हैं, लेकिन उनके अंदर बहुत खुशी होती है. लेकिन माँ जो होती है वो कह के बता देती है. बघा आई काही असो, राग असो है ना, जेव्हा आपल्यावर रागवली तर ती बदडवून सुद्धा काढते आपल्याला आणि ओरडते सुद्धा. पण पप्पा जे आहेत ते खूप कमी आपल्याला म्हणजे बोलतात आणि आपण एखादी चांगली गोष्ट केली तरी ते म्हणजे असे बोलत नाही, फक्त प्रेमाने हात फिरवतील, हसतील, असंच एक्सप्रेस करतात आहे की ना. वडिलांचा तो स्वभावच असतो. त्या हाथ फिरौनाथ सारे बोलने थे. जिस तरह से उन्होंने उनके पीठ पे प्यार से हाथ घुमाया था बस उसी में वो सारी बातें बयां हो रही थी. साऱ्या स्मृती होत्या. स्मृती यानी क्या, आठवणी यानी मेमरीज है ना, गोड आठवणी, चांगल्या आठवणी. बस उन्हीं बातों में वो सारे स्मृती होत्या म्हणजे आठवणी होत्या. किती छान लेसन आहे हा. बघा मुलांनो आता तुम्ही जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर नक्की हा रीडिंग करा. म्हणजे मी जे जे तुम्हाला एक्सप्लेन केलंय की ना ते एकदम छान प्रॉपरली तुम्हाला म्हणजे मनामध्ये एकदम फिट होऊन जाणार. तर नक्की वाचा हा लेसन पूर्ण.
कुठे जर तुम्ही वाचनामध्ये मध्ये अडखळले तर तुम्ही घरी विचारू शकता, जे आपले मोठे घरात आई मम्मी पप्पा भाऊ बहीण जे पण असतील त्यांना विचारा की याचा तो उच्चार काय आहे. ठीक है, पण रीडिंग थांबवू नका. रीडिंग आपको बिल्कुल भी रुकाना नहीं है, कंटिन्यू करना है. अब मैं इसके जो क्वेश्चन आंसर थे वो आपको दूंगी. ठीक है, आपको सबसे पहले तो ये जितने भी मैंने बोर्ड पे मीनिंग्स दिए हुए हैं, स्वाद चव, रोजगारी होणे काम धंद्याला लागणे. ठीक आहे, गाबड्या म्हणजे ठिगळ किंवा कापड फाटल्यावर त्या ठिकाणी लावलेली दुसरे कापड. ठीक आहे, रफू ज्याला म्हणतात. डोळे अश्रूंनी नाणे, डोळ्यातून अश्रू येणे यानी खुशी के आंसू. पर्या यानी ओढ्या, जो नाम था वो स्ट्रीम का, उसे पर्या कहते हैं, उसका नाम पर्या था. दुथडी भरून वाणे, पूर्ण भरून वाणे, है ना. नेक्स्ट पंचमहाभूते, ये आपको हमेशा याद रखना है. तुम्हाला कोणी आउट ऑफ एज्युकेशन म्हणजे या शिक्षणाच्या बाहेर पण तुम्हाला कोणी विचारला की सांगा बरं मुलांना पंचमहाभूते काय आहेत, कोणती आहेत, कोणीही कुठे विचारू शकतात. अगदी तुम्ही एखाद्या मंदिरात गेला ना, तिकडच्या साधूने विचारला, कोणीही, तर तुम्हाला पटकन सांगता आला पाहिजे पंचमहाभूते काय आहेत आपली. तर अग्नी, वायू, आकाश, जल आणि जमीन, पृथ्वी. ठीक आहे, ही आपली पंचमहाभूते आहेत. त्यानंतर फलद्रूप, फळाला आलेली. ठीक आहे, दवडणे, वाया घालवणे. वाया घालवणे म्हणजे वेळ वाया न घालवता, वेळ न दवडता, दवडता म्हणजे बिलकुल भी टाइम वेस्ट नाही करणार. स्मृती, आठवणे. तर हे सगळे मिनिंग्स तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे.